नमस्कार. माढा विधानसभा मतदारसंघासाठी मतदान हे पार पडलं आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. मात्र या माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी या कशा घडल्या याबाबत आपल्यासोबत मोहन ढावरे हे राजकीय विश्लेषक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व हे गेल्या 30 वर्षापासून होतं. त्यांच्या विरोधात असा स्ट्रॉंग असा उमेदवार हा गेल्या 5-6 टर्ममध्ये मिळाला नसल्यामुळं तिथं म्हणजे बबनदादा समोर कोण टिकत नाही असं म्हटलं जाते. बबनदादा म्हणजे बलाढ्य शक्ती, त्यांचे कारखाने आहेत, त्यामुळं असं त्यांचं एक वलय मोठं निर्माण झालं होतं. त्या अशा परिस्थितीत अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना अचानक ते तिकडे गेले असताना अभिजित पाटील यांचा बबनदादा शिंदे यांच्या बलाढ्य शक्तीसमोर चाही सामना झालाय. कसं पाहता या एकंदरीत सामन्याकडे? आता चालू विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बबनराव शिंदे यांनी तुम्ही म्हणता तसं की माढा विधानसभा मतदारसंघाचं गेल्या 30 वर्षापासून सातत्याने प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पंढरपूर तालुक्याची 42 गावं आणि माळशिरसची 14 गावं असं नवीन समीकरण तयार झालं. माढा तालुक्यातली 78 गावं असा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी 2009 साली ज्यावेळी माढा मतदारसंघ स्वतंत्र होता त्यावेळी मला वाटतं फारसा त्यांना तिथं कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. धनाजी साठेच्या रूपानं विरोधक होता, मात्र त्यांचं एक सावंत होते, त्यांचा एक झेडपी गट होता. धनाजी साठेंचा माढा शहर किंवा परिसर सोडला तर त्यांचा फारसा माढा तालुक्यात फारसं वर्चस्व नव्हतं. त्याचा फायदा त्यांना झाला होता. मात्र त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माळशिरसची काही गावं, पंढरपूर तालुक्याची काही गावं त्या मतदारसंघाला जोडल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे यांच्या 2009 साली पहिल्या वेळेस संघर्ष झाला. दोघं राष्ट्रवादीत होते. जिल्ह्याचे दोघं राजकारणात दोघांचं मोठं प्राबल्य होतं. सहकारी संस्था असतील किंवा इतर काय छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायावर त्यांचे प्राबल्य असेल, त्याच्यावरनं त्यांचा संघर्ष झाला. तेव्हापासून त्याने शेवटच्या क्षणापर्यंत तुटेपर्यंत आणलं, मात्र माढा मतदारसंघावरची त्यांची दावेदारी सोडली नाही आणि त्या हवेत त्याने मग माळशिरस असेल किंवा पंढरपूर तालुका असेल निसटते. मग काय पहिल्या निवडणुकीत त्यांनी थोडी थोडी मतं घेतली. त्याच्यानंतर त्यांनी संपर्क वाढवल्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकला त्यांनी काम केलं. त्यांचा मग ते पहिली निवडणूक त्यांनी परिचारक असतील किंवा स्थानिकचे कल्याणराव काळे असतील, राजूबापू पाटील असतील पंढरपूर तालुक्यातले, तिकडचे काही जुने जाणते नेते असतील, त्यांना हाताशी धरून निवडणूक लढवली आणि त्याने जिंकले. पण त्याच्यानंतर जी प्रत्येक निवडणुकीत त्यांना उमेदवार मिळत गेला. मग एक वेळ कल्याणराव काळेंनी लढवली, दुसऱ्या वेळेस संजय कोकाटेंनी लढवली. मात्र कल्याणराव काळेंनी थोडी टफ फाईट दिली, मात्र त्यांना माढ्यातल्या लोकांनी स्वीकारलं नाही. त्यांचं काम होतं, सहकारी साखर कारखानदार होते, त्यांचे आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी व्यवस्थित होते. म्हणजे लोकांना जे काय ऊसाचे दर असतील किंवा काय असतील त्यांनी वेळच्या वेळेला दिले होते. पेमेंट पण लगेच 10 दिवसात पैसे देण्याची पद्धत असेल किंवा आमदारकीच्या माध्यमातून जी गावोगावी त्यांचे काय रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, वीज, इतर काय शिक्षण असेल, आरोग्य असेल, जे जाईल त्यांना मदत करण्याची भूमिका आमदार बबनदादा शिंदे यांची होती. त्याच्यामुळं मोहिते पाटलांनी त्यांना कधी कल्याणराव काळेंना ताकद दिली, कधी संजय कोकाटेंना ताकद दिली. मात्र ते उमेदवारच त्या कोवतीचे नसल्यामुळे त्यांनी इतर लोकांनी ताकद देऊनही त्यांना फारसा इफेक्ट पुढे पाडता आला नाही. त्याच्यामुळं मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी 25,000पेक्षा जास्त मतांनी अगदी सहज विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत चित्र एकदम वेगळं होतं. लास्ट टाइम म्हणजे 68,000चं मताधिक्य होतं 19ला बबनदादा शिंदे कोकाटेच्या विरोधात होते. म्हणजे 70,000च्या आसपास मताधिक्य मिळवलं. आणि आता त्यांच्या समोर अभिजित पाटील हे म्हणजे त्या मानाने नौकेच आहेत उमेदवार. नौके अभिजित आबा जरी राजकारणात नौके नसले तरी त्यांची
मूळच्या विधानसभा लढण्याची तयारी पंढरपूर मंगळवेढ्यातनं सुरू होती. मागचे एक वर्षभर त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता. इव्हेंट असतील, लोकांना मदत करणे असेल, प्रत्यक्ष गाठीभेटी असतील. आणि विठ्ठलच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांशी त्यांचा जो संपर्क आला, त्या प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं असेल, कारखान्याच्या निमित्तानं असेल, पवारसाहेब आणि ते एकमेकांना भेटत राहिले. त्या दृष्टीने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अभिजित पाटलांना उमेदवारीही जाहीर केली. मात्र त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीत काय नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांना ती ईडीची नोटीस आली. ईडी जप्तीची काय शिखर बँकेची काहीतरी कारवाई झाली त्यांची. त्या टप्प्यात त्यांनी काहीतरी भाजपाला सहकार्य करण्याचं धोरण अवलंबलं. त्यावेळेस त्यांच्याविषयी निगेटिव्ह चर्चा झाली लोकांमध्ये, की ऐन वेळेला त्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाला काहीतरी असं बाजूला करून स्वतःचा स्वार्थ साधला असं केलं. मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक झाली की नंतर परत पवारसाहेबांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान त्यांनी पैसे आणले लोकांना, कारखान्याचे काय अडीअडचणी असतील ती सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जे मोहिते पाटलांना तिथं मताधिक्य मिळालं, 45,000पेक्षा जास्त. मला वाटतं येऊ परत पुढच्या टप्प्यात येऊया. त्याच्या आधी जी जे अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील असतील आणि नंतर बबनदादा शिंदे सुद्धा पवारांकडे उमेदवारी मागण्यासाठी वारंवार जात होते. म्हणजे अभिजित पाटलांनंतर कमीत कमी 15-20 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते. मोहिते पाटील होते आणि म्हणजे जे महायुतीत असणारे बबन शिंदे हे परत शरद पवारांकडे चालले. ही घटनाक्रम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडे मतदारांनी कसं बघितलं असेल आणि काय त्यांनी आकलन काय केलं असेल? त्याचं कारणच असं होतं की बबनदादा शिंदे सातत्याने पवार साहेबांना भेटत होते. त्याचं कारण होतं की लोकसभा निवडणुकीत तुतारीला मिळालेलं मताधिक्य. आता त्यावेळेला हे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या मला वाटतं 2019ला झाली ना लोकसभा. 19च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे फॅमिली पवार साहेबांसोबत होती आणि मोहिते पाटील फॅमिली भाजप सोबत. त्यावेळी या मोहिते पाटील विरुद्ध शिंदे असा संघर्ष होता. आणि त्यावेळेला उमेदवारीवरूनच हे चालू होतं त्यांचं. त्यांना त्यावेळेला विजयदा पक्षाचे राष्ट्रवादीकडून विजयदादांना उभा राहावा असं सांगण्यात येत असताना रणजितसिंह मोहिते पाटलांना तिथं उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र पक्षाची काय मानसिकता नव्हती की ती विजयदादांनी लढावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातून त्यांचा संघर्ष झाला, पक्ष सोडला, भाजपाला त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांना निवडून आणण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर आता कालच्या लोकसभा निवडणुकीलाही तिथं सुरुवातीच्या काळात रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात कोण, पक्षाची फाटाफूट झाल्यानंतर पाहिजे तसा तगडा उमेदवार त्यांना मिळत नव्हता. मग सातत्याने त्यांनी गाठीभेटी घेऊन मोहिते पाटलांची नाराजी असताना त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाने धैर्यशील मोहिते पाटलांना पुढे केले. रणजितसिंह मोहिते पाटील जरी भाजपचे आमदार असले तरी त्यांनी त्यांच्या बंधूंना पुढे करून पाठीमागून सूत्रे हलवत त्यांना निवडून आणण्याची भूमिका घेतली. ते निवडून येतील नाही येतील हा प्रारंभी थोडा टफ होईल असं वाटत होतं. पण ती पवार साहेबांविषयी उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडाफोडी झाल्यानंतर जी काही सहानुभूतीची लाट होती आणि त्याच्यानंतर ही एवढी माड्यात आणि करमाळ्यात त्यांना एवढी अपेक्षाच नव्हती. त्यांना अपेक्षा होती सांगोला असेल, माळशिरस असेल, फलटण असेल, त्या परिसरात हे असताना अपेक्षा असताना करमाळा आणि माड्यानं अशी काय लीड दिली ते एका रात्रीत खासदार झालं म्हणल्यासारखं त्यांचं काम झालं. त्याच्या अगोदर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला, संपर्क ठेवला, त्याचाही मोहिते पाटलांना फायदा झाला. मात्र मिळालेलं मताधिक्य त्यांना अपेक्षित नव्हतं आणि अपेक्षित मताधिक्य मिळाल्यानंतर ते जरी स्वतः त्यांच्याकडे वैयक्तिक बघून जरी मिळालेलं नसलं तरी त्यांनी त्या मतदारसंघावर दावा टाकला. 2009 पासून जी त्यांचा काही संघर्ष सुरू होता की ती माड्यावर आमचा दावा आहे. शिंदे फॅमिली मतदारसंघ सोडायला तयार नव्हते आणि मोहिते पाटलांनी सातत्याने तिथं विरोधकांना ताकद देणे किंवा स्वतःचा हक्क सांगणे, मोहिते पाटलांनी कामही हा प्रकार चालू होता. रणजितदादांनी विधान परिषदेचे आमदार असताना त्या परिसरात काय कामं केली. साखर कारखाने त्यांचे 2 होते तिकडं, आलेगावचा असेल, विजय शुगरचा असेल, ते नंतरच्या काळात दोन्ही बंद पडले. पण तेव्हापासून त्यांचा त्या दोन्ही तालुक्याशी सरळ संपर्क होता.
यावेळेस त्यांना विधानसभेच्या निमित्तानं पहिल्यांदा त्यांनी अशी हवा निर्माण केली की मोहिते पाटील फॅमिलीतला उमेदवार उभा करणार. हो, शिवतेजबाबाई शिवतेजसिंह चर्चा होती. मोहिते पाटील असतील. लोकसभेनंतर त्यांनी सातत्याने शिवतेजसिंह मोहिते पाटलांचं नाव पुढं केलं, चर्चेत घेतलं होतं. ठेवण्याचं काम केलं. मग त्यांच्या गाठीभेटी असतील, संपर्क वाढवण्याचं काम असेल आणि प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याकडून मतं जाणून घेतली जात होती की शिवतेजसिंह मोहिते पाटील उभा राहिले तर काय होईल, रणजितदादा उभा राहिले तर काय होईल. आणि त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत असं काय केलं होतं की रणजितदादा आता निवडणुकीत उतरतील असं आणि चित्र पक्षाचीही त्यांना असं हे आहे परवानगी मान्यता आहे. किंवा तुम्ही लढा. काही वेळेस माध्यमांमध्ये बातम्या चालवण्यात आल्या की रणजितदादांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आता ते विधान परिषदेचा. तुतारीचं तिकीट घेणार. हां. मात्र त्यांच्या डोक्यात वेगळे डावपेच होते. स्वतःला उमेदवारी मागायची आणि इतर एखादा तगडा उमेदवार उभा करून माढा, माळशिरस, पंढरपूरची काही समीकरणं जुळवायचा त्यांचा प्रयत्न होता. तो त्यांनी अभिजित पाटलांना उमेदवारी पवारसाहेबांनी दिली की बरोबर त्यांनी पंढरपूरमधली काही यंत्रणा असेल, माळशिरसमधली काय असेल, माढ्यांमधली काय असेल, ती त्यांनी कार्यान्वित करून बबनदादासमोर सुरुवातीच्या काळात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत अभिजित पाटलांनी ही उमेदवारी मागतानाची त्यांची काय कसरत सुरू होती. खरी कसरत असायची शिंदे फॅमिली किंवा मोहिते पाटील दोघातच चर्चा चर्चा होती की उमेदवारी कुणाला मिळणार. हां. इकडे तर राष्ट्रवादीची. बबनदादा शिंदे 30 वर्षाचे आमदार होते, त्यांच्या मुलासाठी आग्रह होता. तिकडे राज्याचं नेतृत्व केलेले मोहिते पाटील कुटुंब होते. त्या दोघांमध्ये उमेदवारी मिळवणे ही काय आबासाठी काही साधी गोष्ट नव्हती. तरी पण त्यांनी सातत्याने मुंबईमध्ये पवारसाहेबांच्या तिथं 12-13 दिवस मला वाटतं सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ मलाच उमेदवारी मिळणार. त्यावेळी लोक त्यांची खिल्ली उडवायची, काय शक्य आहे ह्यांना उमेदवारी मिळणार. 30 वर्षाचा अनुभव एकीकडे 30 होता. वर्षाचा अनुभव एकीकडे असताना संबंध ह्यांना- पवारांचे हां, त्यांचे होते. एवढे संबंध होते, ह्यांना कशी उमेदवारी मिळणार. लोक म्हणायचे नाही, या मोहिते पाटील किंवा शिंदे या दोघांपैकी उमेदवार असेल असं गृहीत धरलं जातं. मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत एवढा सस्पेन्स राहिला की मला वाटतं पवारसाहेब बी शिंदेंना उमेदवारी द्यायला तयार होते. असे त्यांचे कार्यकर्ते सांगायचे की बबनदादासाठी पवारसाहेब पॉझिटिव्ह, पोरांसाठी नाही. पण त्या त्यांची स्वतःची काय प्रकृती असेल किंवा वाढलेलं वय असेल, त्यामुळे त्यांची गडबड मुलांसाठी होती की मुलाला आता संधी दिली पाहिजे. मला आता वयामानाने किंवा प्रकृतीमुळे जास्त फिरता येत नाही, मला काय अडचणी येतील. पण पवारसाहेबांनी किंवा मोहिते पाटलांनी तो मुद्दा लावून धरला की मग करमाळ्याचं काय करायचं, मुलाला उमेदवारी दिली तर तुम्ही करमाळ्यात काम करणार का, अशा काय अटी घालून सातत्यानं त्यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न होता. आणि शेवटच्या प्रयत्नापर्यंत मग ते ज्यावेळी बबनदादा 10 दिवस पवारसाहेबांकडे सकाळ दुपार संध्याकाळ बारामतीला भेटायचे, पुण्याला भेटायचे, मुंबईला भेटायचे, त्यावेळेस त्यांच्या 30 वर्षे लोकप्रतिनिधित्व केलेला आमदार जर एका तिकिटासाठी 10 दिवस 12 दिवस 3 वेळेला जर एखाद्या पक्षप्रमुखांना भेटत असेल तर त्यांच्याविषयी सुद्धा हळूहळू मतदारसंघात निगेटिव्ह मेसेज चालला होता की तुमची 30 वर्षाची ताकद आहे, एवढे साखर कारखाने आहेत, तुमचे व्यवहार चांगले आहेत, तुम्ही मागच्या 3 टर्मला माढा मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने निवडून आला, तुम्ही काम केलं, अशी काय मला वाटत नाही त्यांची कुठं चेंपूगिरी होती. त्यांचं सातत्यानं काम आहे. काम असताना सुद्धा तिकिटासाठी जर तुम्हाला एवढी कसरत करावी लागत असेल आणि लोकसभेला मिळालेलं मताधिक्य, खरं त्याचं तिकीट तुतारीकडून घ्यायचं कारणच ते होतं की लोकसभेला जे 45,000चं मताधिक्य होतं तिथं त्यांचं काम चाललेलं नव्हतं. असंही म्हणलं जातंय की म्हणजे बबनदादांनी लोकसभेनंतर अपक्षच तयारी मुलासाठी केली होती, परंतु आपण मतदारांना एक दिशा दाखवायची की म्हणजे वातावरण करायचं की आपण पवारांकडे जाऊन आलोय, आपल्याला पवारांनी उमेदवारी नाकारली, ह्याचा कुठेतरी फायदा घेण्यासाठी हे सारखंच पवारांना भेटत होतं, असं एक वातावरण क्रिएट झालं, असं एक ह्या निवडणुकीत म्हटलं गेलं त्यांच्याबद्दल. हे म्हणजे मुद्दामून भेटायचे पण ह्यांना अपक्षच लढायचं होतं. हो, तशाही चर्चा होत्या, तुम्ही म्हणताय तसं. अपक्षच लढायचं आणि महायुतीचे असतील काही लोक किंवा महाविकास आघाडीची काय असतील, दोघांचं पाठबळ घेऊन मुलाचा विजय सुखकर करण्याचा बबनदादाचा प्रयत्न असू शकतो. तशा मतदारसंघात सातत्याने चर्चाही होते. मात्र शेवटपर्यंत त्यांनी जो
तुतारीकडनं जी त्यांचा सस्पेन्स होता, हम्म. ज्यावेळी त्यांना समजलं की आता तुतारीकडून आपल्याला काय उमेदवारी मिळणार नाही, त्यावेळी मात्र त्यांनी स्वतः अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या अगोदर मुलाला पुढं करून शेवटच्या टप्प्यात मागच्या निवडणुकीप्रमाणे बबनदादा स्वतः शेवटच्या टप्प्यात आणखी उतरतील, त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. असं वाटत असताना त्यांनी एकदा ठरवलं की आता नाही, आता थांबायचं. मग त्याच्यानंतर त्यांनी मुलाची उमेदवारी पुढे केली आणि मग काय अपक्ष लढल्यानंतर सुरू झाली. मग नंतर ती काय एकमेकाचे प्रचार सुरू झाला. पण या दरम्यान म्हणजे बबनदादाचे संबंध पवार साहेबांशी, त्यांचे जावई हे भोरचे आमदार आहेत हो आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे सुप्रियाताईंना सेफ करण्याचा एक डाव खेळला जातोय असं म्हणलं जात आहे की भोरच्या आमदारांनी सुप्रियाताईंना 44,000 मतं देखील दिली. होय म्हणजे जावई मुलगी हे तिकिटासाठी म्हणजे भावासाठी मेहण्यासाठी लढत होते, पवारांकडे जात होते. त्यांना नाकारायचं कारण काय आणि त्यासोबतच की पवारांना अभिजित पाटलांना द्यायचं कारण काय ही उमेदवारी माड्याची? बबनदादांना तिकीट नाकारायचं कारण मला वाटतं पहिला विषय त्यांचा 2019लाही त्यांनी पवार साहेबांना सोडण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय भारतनाना भालके असतील किंवा बबनदादा शिंदे असतील, यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपकडून उमेदवारी मिळावा असा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांना यांच्या अगोदर मला वाटतं मोहिते पाटील फॅमिली भाजपसोबत होती मागच्या 2019ला. इकडं पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक होते, त्याच्यामुळं स्वर्गीय भारतनानांची कोंडी इथं परिचारकांना डावलून भाजप शिष्टे यांना उमेदवार द्यायला तयार नव्हता. केवळ स्थानिकचा विरोध असल्यामुळे त्यावेळेस त्यांनी दोघांच्या उमेदवाऱ्या भाजपने नाकारल्या, अन्यथा त्यांनी त्यावेळेसच पक्ष सोडला होता. त्याच्यानंतर अजित पवारांनी ज्यावेळी पहाटेचा शपथविधी झाला सत्तांतर व्हायच्या अगोदर मध्यंतरी, त्यावेळेस सुद्धा अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये बबनदादा शिंदे होते असं स्पष्ट होतं. संजय शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील. त्याचा एक पवारसाहेबांच्या मनात राग होता की 30 वर्ष यांना सहकार्य केलं, प्रत्येक वेळी ताकद देण्याचा प्रयत्न केला, यांच्या काय अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने वेळ मिळाली की ते पवारसाहेबांपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुद्धा त्यांनी सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर शेवटच्या 2 महिन्यापासून पवार साहेबांशी जवळीक साधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. मात्र पवार साहेबांनी नंतर या बसा, तुमची काय अडचण आहे इथपर्यंत त्यांचे खेळवत ठेवलं त्यांना. मात्र शेवटच्या टप्प्यात ज्यावेळी समोर बबनदादांना लढत देण्यासारखा तगडा उमेदवार आहे याची खात्री झाली, त्यांना सहकार्य कोण कोण करू शकतं याची खात्री झाल्यानंतरच बबनदादाची उमेदवारी नाकारून त्यांनी अभिजित पाटलांसारख्या नवीन उमेदवाराला, जेणेकरून त्यांची काम करण्याची पद्धत, विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल, मंगळवेढ्यात विधानसभा निवडणुकीची केलेली तयारी असेल, सातत्याने ते लोकांमध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व होतं. असं काय मुद्दे धरून पुन्हा मोहिते पाटलांचा पाठिंबा असेल. शेवटी 42 गावात त्यांचा कारखाना येत असल्यामुळे पंढरपूरच्या ती काय एक जमेची बाजू होती. साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र त्या भागात असल्यामुळे त्याचा फायदा होतो. असे काय जमेचे मुद्दे हाताशी धरले. माढा तालुक्यातील मग काय नाराज गट बबनदादा शिंदेंना जी सातत्याने विरोध करणारा होता, तो अभिजित आबांना सहकार्य करेल या धोरणावर ही सगळी राजकीय समीकरणं निवडून अभिजित पाटलांना तिकीट देण्याचा धाडसी निर्णय पवारसाहेबांनी घेतला. त्यावेळी सुद्धा अभिजित पाटील हे बबनदादासमोर टिकतील का हा प्रश्न होता. मग त्यांचे 30 वर्षाचं काम विरुद्ध यांचं आणखी एक 2-3 वर्षाचं साखर कारखानदारी असेल किंवा इतर राजकीय त्यांचं वलय असेल. त्यामुळे सातत्याने चर्चा झाल्या. मात्र अभिजित पाटलांनी जे काय रान पेटवलं ते वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांना पुरेसं होतं. म्हणजे बबनदादाचं आणि पवारसाहेबांचे 40 वर्षाचे संबंध आणि सातत्यानं पवारसाहेबांच्या पक्षातून बबनदादा निवडून यायचे, असं असताना त्यांना तिकीट नाकारणं आणि अभिजित पाटलांना तिकीट देणं आणि त्याच ठिकाणी म्हणजे अभिजित पाटलांना उमेदवारी जर तुतारी मिळाली म्हणून 50% निवडणूक त्याच वेळी जिंकली असं पण एक चित्र रंगवलं गेलं होतं. बरोबर आहे. पवार साहेबांना लोकसभेच्या अगोदरपासून एक सहानुभूती होती. बबनदादाचा जो तिकीट मागण्याचा किंवा पवार साहेबांसोबत जाण्याचा जो आग्रह होता किंवा धडपड होती, त्यांना माहीत होते की ज्यांना तिकीट मिळेल तिथं 50% लढाई त्यांनी जिंकलेली असेल.
पक्ष असेल किंवा पक्षचिन्ह असेल ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्व तळागाळापर्यंत पोचलेलं होतं आणि तुतारीला प्रचंड सहानुभूती होती. पवारसाहेबांचं चिन्ह आहे तुतारी. तुतारी त्याच्या अगोदर जशी इतर पक्षाच्या चिन्हाची जी क्रेज असायची ती क्रेज लोकसभेपासून पूर्ण माढा मतदारसंघात किंवा लोकसभा असेल किंवा विधानसभा मतदारसंघात रुजलेली होती. त्याचा फायदा होणार हे 100% होतं. आता जी निवडणूक झाली त्याच्यानंतर चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवार न बघता केवळ पवारसाहेबाचा उमेदवार, तुतारीचा उमेदवार, तुतारी ज्याला चिन्ह आहे म्हणून त्याने उमेदवार बघताना काही लोक दिसत नव्हते. आपल्याला तुतारीला मतदान करायचं, उमेदवाराला मतदान कोण करायचं असं नाव घेऊन फारसं बोललं जात नव्हतं. चर्चा आहे तुतारीला मतदान करायचं. मग तो माढा तालुक्यातील काही गावं असतील किंवा पंढरपूर तालुक्यातील गावं असतील एवढं तुतारीची तिथं तळागाळापर्यंत पोहोचली होती, एवढी हवा होती तुतारीची. त्याचा फायदा अभिजित पाटलांना होतोय आणि बबनदादांना त्याचा तोटा होताना दिसतोय चिन्हाचा. इतर आता काय बाकी त्यांची कामं असतील, कामाच्या पद्धती असतील, प्रचाराची यंत्रणा असेल ते झालं मात्र तुतारी मात्र 100% आव्हानासाठी फायदेशीर ठरली. या निवडणुकीच्या पूर्वीच अभिजित पाटलांनी 3500 रुपये दर देतो या चालू हंगामाला अशी घोषणा केली. त्यामुळेच अभिजित पाटील म्हणजे माढा तालुक्यात लवकर पोहोचू शकले का? म्हणजे त्यांचा प्लॅन 2-2.5 महिन्याचाच होता. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ सोडून ते तिकडे गेले आणि एवढ्या लवकर ते जनतेत कसे पोचण्यामागे हा 3,000-3,500चा धक्का होता. ऊस दर जाहीर करून त्यांनी मला वाटतं एक मास्टर स्ट्रोक खेळला होता. माढ्याचा आणि त्यांचा संपर्क मला वाटतं मागच्या गळीत हंगामापासून, त्याच्या अगोदर मला वाटत नाही की माढ्यात त्यांचे काय नातेवाईक जरी असले तरी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी माढ्यात कधी तयारी केली होती किंवा तिकडे कधी ये जा होती, उठ बस होती असं कधी जाणवलं नाही. मात्र साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी इंदापूर, करमाळा, माढा या तालुक्यातून ऊस आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी आपला साखर कारखाना चालवायचा म्हणून ऊस आणला. पण त्याचा फायदा एवढा या निवडणुकीत होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. ऊसाची पळवा पण ठीक आहे, ऊस नेतील काय करतील इथपर्यंत ठीक होतं त्यांचं. या निवडणुकीत सुद्धा त्यांनी आता ऊस दराचा मुद्दा निवडणूक जाहीर झाल्या त्यांनी 3500 रुपये पुन्हा चॅलेंज देऊन सांगितलं की मी ह्या वेळेस 3500 रुपये दर देतो. त्यावेळी सगळे कारखानदार हाताची घडी तोंडावर बोट अशा परिस्थितीत होती. कसं शक्य आहे? कारण ह्याच्या अगोदर मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस दर देण्याची भूमिका कुणी घेतली नाही, पुढाकार घेतला नाही. ज्या वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनं व्हायची ऊस दरासाठी त्यावेळेला सगळे कारखानदार गप बसायचे, वाहनाची जळपोळ व्हायची, तोडफोड व्हायची आणि त्यावेळेला स्वर्गीय मला वाटतं सुधाकर पंत परिचारक मालक असतील की त्यांनी मग ते शेवटचा टप्पा म्हणून मी एवढा दर देतो. बैठक व्हायची, मग कुणी कसा द्यायचा ह्या आजपर्यंत असा प्रश्न होता. मात्र ह्या गळीत हंगामात पहिल्यांदा जिल्ह्यातील सगळे साखर कारखानदार एका बाजूला असताना मातबर आता बबनदादांचा साखर कारखाना देशात 1 नंबरचा साखर कारखाना आहे. खरं तर त्यांनी धाडस करायला पाहिजे होतं की बाबा मी एवढा दर देतो तेवढा दर देतो. मात्र त्यांनी तसं केलं नाही. ज्यावेळी ह्यांनी 3500 रुपयाचा दर दिला त्यावेळेला मग सहकार्यातले तज्ज्ञ म्हणून असलेले मग परिचारक असतील, शिंदे असतील, मोहिते पाटील असतील किंवा आणखी जिल्ह्यातले काही साखर कारखानदार असतील एकदम शांत झाले. कसं शक्य आहे 3500 रुपये दर देणं कसं शक्य आहे? त्यावेळेस अभिजित पाटलांची खिल्ली उडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र साखर कारखानदारांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असताना शेतकऱ्यांमध्ये एवढा चांगला मेसेज गेलता की मागच्या वेळेला सगळे 2500-2600ला थांबणारे साखर कारखानदार या आबाने 2700 रुपये पहिला हप्ता जाहीर केला की इतरांना भाग पाडलं 2700 पर्यंत जाणं. मग त्यांनी काही जणांनी जानेवारीत ऊस गेल्यानंतर किती, फेब्रुवारीत गेला की किती, मार्चमध्ये गेला की किती, तो दर पोचला 3000 रुपयेपर्यंत. ते लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह भावना होती की ही ऊसाच्या दराची स्पर्धा केवळ अभिजित पाटलांमुळे सुरू झाली. अन्यथा आजपर्यंत सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम केलं. अशी एक शेतकऱ्यांमध्ये मागच्या वर्षी मेसेज होता. पण ह्या वेळेस जी काय आव्हाने प्रत्येक निवडणुकीच्या सुरुवातीला 35चा जो मास्टर स्ट्रोक खेळला त्यानं डबल वातावरण तयार झालं की बाबा हा माणूस देऊ शकेल का? बाकीच्यांनी सांगितलं तर ते म्हणा मी देतोय. बघा मी मागच्या वेळेला 2900 म्हणलं 2900 दिले, 3000 म्हणले 3000 दिले, आता 3500 देऊन दाखवतो. जाहीर केले म्हणजे देणारच. हा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे लावून धरला
आणि त्याचा निवडणुकीत एवढा चांगला मेसेज गेला की मग माळशिरस तालुक्यातली काही गावं असतील, पंढरपूर तालुक्यातली काही गावं असतील, ऊस कोणत्याही कारखान्याला जाऊ द्या, बबनदादा कारखान्याला असेल, परिचारकांच्या कारखान्याला असेल किंवा इतर साखर कारखान्याला ऊस जरी गेला तरी आबामुळं त्या कारखान्यांना सुद्धा एक 100-50 रुपये कमी ठीक आहे, पण त्याच्या आसपास दर देणं भाग पडलं ना त्याला. त्याचा फायदा शेतकऱ्यांमध्ये झाला आणि लोक एका बाजूला जरी झाली असली प्रत्येकाची समर्थक, दिवाळीला काय साखर कारखान्याने बिल काढलं नाही, तो मुद्दा चर्चेत आला. प्रत्येक वर्षी दिवाळीला 100 रुपये 50 रुपयाची काय कारखान्याची परंपरा असेल त्या पद्धतीनं ऊस बिल देण्याची पद्धत होती. मात्र ह्या निवडणुकीला कोणत्याही साखर कारखान्यानं हप्ताच दिला नाही. का दिला नाही तर मागच्या वेळेस दराची स्पर्धा करून आपण जास्त पैसे दिले, मग त्यांनी तो दिवाळीचा हप्ता कट करून किंवा पोळ्याचे काय पैसे कट करून तो भरून काढण्याचा प्रयत्न केला. आता 35 दिले तर मग आता कसं. त्याचा मुद्दा इतका प्रभावी झाला की लोकांच्या मनात आलं की बाबा भले ऊस कुठे जाऊ दे पण ह्या माणसामुळे आपल्याला 2 पैसे जास्त मिळतात. त्याच्यामुळं लोकांमध्ये मत परिवर्तन हळूहळू दिसत होतं. आणि ऊस दराचा एवढा इफेक्ट झाला की पंढरपूर तालुक्यातली 42 गावं असतील, माढा तालुक्यातली काय गावं असतील, तिथं दराचा मुद्दा प्रभावीपणे चालून अभिजित पाटलाविषयी सहानुभूती थोडी निर्माण झाली. त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय. बबनदादाचे पुतणे, सख्खे पुतणे धनराज शिंदे यांनी परिवर्तनाची वाट पेटवली होती सुरुवातीला, आणि त्यानंतर अभिजित पाटील तिकडे गेले. परंतु जी दगदग होती, जे म्हणजे शिंदे विरोधातले शिंदे किंवा शिंदे फॅमिली विरोधात, तिथे बोलायला सहसा कोण हे म्हणजे त्यांची दहशत असेल, त्यांची एकाधिकारशाही, त्याच्यामुळे कोण बबनदादा शिंदे यांच्या परिवारावर किंवा त्यांच्यावर बोलायला धाडस करत नव्हतं. परंतु त्यांच्या पुतण्यानं धाडस केलं होतं. ते गावोगावी त्यांनी प्रचार म्हणजे गाव भेट दौरे केले होते आणि वाद कुठेतरी पेटवली होती. त्यांनाही त्यांचा आवाज 1-2 सभांना त्यांनी 2 सभा घेतल्या, त्यानंतर आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आणि मग आवाज म्हणजे तो फॅमिलीतल्याच माणसाचा आवाज दाबला जातो. त्यामुळं ह्याचा मेसेज मतदारावर काय पोचला असेल. आता मला वाटतं त्यांचा जो काय मुद्दा होता धनराज शिंदेचा, मला वाटतं हा मुद्दा काय या निवडणुकीत पहिल्यांदा झालता असा नाही. मागच्या 1-2 निवडणुका असतील किंवा पंचायत समिती निवडणूक, विधानसभेलाही झाला. पंचायत समितीचा मुद्दा माढा विधान पंचायत समितीसाठी त्यांची काहीतरी ती सभापतीची मागणी होती, त्यांना दिलं नाही अशा काही चर्चा होत्या. तेव्हापासून त्यांच्या मनात राग होता किंवा काही इतर साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना एखादी संस्था द्यावी अशी काही अपेक्षा होती, मात्र त्यांना दिली जात नाही असे त्यांचे कार्यकर्ते सांगायचे. त्याच्यामुळे त्यांचे अंतर्गत वादविवाद आहेत किंवा मतभेद आहेत. पण त्यांनी सातत्याने मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये बबनदादांना सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे कौटुंबिक मग काय संजय मामा शिंदे असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील काही लोकांनी त्या वेळेला तडजोडी करून तो संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस निवडणुकीतच बबनदादा ऐवजी रणजित शिंदे उतरणार होते. त्याचा फायदा त्यांनी पुरेपूर घेऊन यावेळेस आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मात्र नाही हे सगळं झालं, पण सगळंच उकरून काढलं. कर्जाचं काढलं, दाखल्याचं काढलं, घरात रणजित शिंदेवर किती पद भोगतेत, म्हणजे घराणेशाहीचा स्वतः आरोप केला त्यांच्यावर. स्वतःच्या कुटुंबात वादविवाद, रस्त्याचं विकास काम काय झाले नाहीत असं त्यांनी थेट आरोप केले. पाण्याच्या बाबतीतले आरोप केले. म्हणजे विरोधकांनी जे करायचं होतं ते पुतण्यानंच करून बसला आणि परत घरात बसला. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं सुरुवातीच्या काळात तिकीट वाटपावरनं किंवा बबनदादा महायुती सोबत आहेत याचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःला तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. तिकीट मिळवण्यासाठी अगदी घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी, व्यवहार असतील किंवा विकास कामं असतील, तुम्ही म्हणताय तसं मराठा समाजाच्या दाखल्याचा, कुणबी समाजाचा काही त्यांनी मला वाटतं काहीतरी ओबीसी दाखला मिळवला, त्या दाखल्यावरून संघर्षाची काही वक्तव्य त्यांनी केली. आणि शेवटच्या टप्प्यात कुटुंबातील घडामोडी अंतर्गत बसून त्यांनी मिटवल्यानंतर विरोधकांना हे आयते मुद्दे झाले. धनराज शिंदेने जी चर्चेत आणले होते, मग काय दाखल्याचा मुद्दा असेल किंवा विकास कामाचा मुद्दा असेल, एका व्यक्तीकडे किती पद आहेत, त्याची काम करण्याची पद्धत किती आहे, हे सगळे मुद्दे पुन्हा विरोधकांना आयतं पोलीस झाले. आणि त्याच्यानंतर धनराज शिंदेने जरी माघार घेतली असली तरी त्यांचे कार्यकर्ते बऱ्यापैकी विरोधकांसोबत जाताना दिसत होते.
शिंदे फॅमिलीची एकामेकाचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रचार केला, रणजित शिंदेचा. पण सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत विरोधात असलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते, ते त्यांना शेवट दिसले नाहीत. नंतर पुन्हा वळून ताडून त्यांनी काही कार्यकर्ते सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शेवटपर्यंत त्यांना नाही टिकवता आलं. धनराज शिंदेने आणखी एका विषयात हात घातला होता. गणेश काका कुलकर्णी स्वर्गीय यांचा हत्याकांड झालं आणि त्यांच्या पत्नीच्या ती डायरेक्ट पाया पडली आणि माफी मागितली जाहीर सभेत. ह्या गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट झाली होती, त्याला अनेक वर्ष झाली होती, परंतु त्यांनी ते विषय हत्याकांडाचा उकरून ते कुठेतरी म्हणजे हा हत्याकांडाचा विषय शिंदेच्याच मानगुटीवर बसला असं वाटतंय एकंदर. आता तो विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांनी ती काय त्यांचा प्रकार होता, त्यांच्याकडे सातत्याने आरोप झाले ते गणेश कुलकर्णी हत्याकांडाचे. मात्र आता त्याच्याविषयी आता काय आपण फारसं न बोललेलं बरं, कारण तो काय त्यातली आपण काय फारशी माहिती घेऊ शकत नाही. पण प्रत्येक निवडणूक आली की तो मुद्दा येतो, शिंदे फॅमिलीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात. मात्र आता ते आपण त्याच्याविषयी काय मलाही फारसं काही सांगता येणार नाही, कुणी केलं, कसं केलं, काय झालं, तो न्यायालयात विषय कुठपर्यंत आहे काय, त्याच्याविषयी काय आता आपण फारसं बोल. पण निगेटिव्ह चर्चा त्याविषयी त्यांची कायम होते. त्यांचा तो जिल्हा परिषद गट असेल किंवा निवडणूक आली की मग त्यांची दंडेलशाही आली, दबावाचं वातावरण आलं, एखाद्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न, तो मुद्दा समोर करून शिंदेना टार्गेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे आजपर्यंत, आणि त्यातनं त्यांनी वाटही काढलेली. पण या निवडणुकीत तो जास्त चालला, प्रभावीपणे चालला असं मला दिसलं. मोहिते पाटलांनी त्याच मुद्द्यावर त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, अभिजित पाटलांनी केला, त्याच्या अगोदर त्यांच्या कुटुंबातून धनराज शिंदेनी तोच प्रयत्न केला. त्याच्यावरून त्यांची थोडं झाली धावपळ झाली त्या मुद्द्यावर. बबनदादा शिंदे, बबनदादांनी एका सभेत म्हणले होते की मराठा जरांगे पाटलाविषयीच एक स्टेटमेंट होतं की त्यांनी काय समाया ठेका घेतलाय का, आणि रणजित भैया म्हणले होते की म्हणजे त्यांचा कॉल व्हायरल झाला होता की सभेला मी जरांगेचे पैसे दिलेत पंढरपूरच्या सभेला. हे अशी दोन वक्तव्य, आणि ह्याचाच फटका लोकसभेला बसला आणि ह्याचाच फटका आता विधानसभेला बसेल का त्यांना. मागच्या 1 वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे राज्यभर सुरू होता. त्याच्यानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न आला, त्यावेळेस मग राज्यभर आंदोलनं सुरू असताना तालुका वाईज, जिल्हा वाईज, गाव वाईज उपोषण होते, मोर्चे होते, सकाळी उपोषण असायचं. त्यावेळेला सातत्याने मग मराठा समाजाचे काही कार्यकर्ते लोकवर्गणीतून किंवा मेळावे असतील किंवा सभा असतील, उपोषणाचा खर्च असेल, काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यावेळेस मात्र समाजाचा मुद्दा समोर येत असताना मराठा समाजाकडून सातत्याने यांना विचारण्यात येत होते की बाबा तुमची भूमिका काय, तुमची भूमिका काय, हे कुणबी होती काय. शिंदे परिवाराकडे असल्यामुळे बोलताना यांच्या लक्षात तो मुद्दा एवढा जाणवला नाही की आपण काय बोलतोय आणि त्याचा पुढे इफेक्ट किती होईल. ते सहज एखाद्या कार्यकर्त्याला बोलते तसं आम्ही एवढं पैसे दिले, आम्ही तेवढं पैसे दिले, आम्ही ठेका घेतलाय का, असे सहज बोलून गेले. आणि ते त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तो रेकॉर्डिंग केलेला कॉल अगदी वाऱ्यासारखा पूर्ण राज्यभर फिरला, आणि त्यांनी काय 50,000 1 लाख रुपये वर्गण दिली असेल, त्याचे 1 रुपया करून त्यांना 5 पट रिटर्न देण्याचा प्रयत्न केला लोकांनी. तुम्ही समाजाची किंमत पैशात मोजू नका, असं त्या समाजाच्या किंवा मराठा तरुणांचे म्हणणं होतं. आणि त्याचा लोकसभेलाही त्यांचा फटका बसला, त्यांच्या विरोधात प्रचार झाला. विधानसभेच्या निवडणुकीतही तोच मुद्दा प्रभावीपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा जाहीर सभांच्या माध्यमातून असेल तो चालवला. मात्र त्यांना ते शिंदे फॅमिलींना तो मुद्दा खोडून काढता आला नाही की मग ते आम्ही मराठा समाजासाठी जरांगे पाटलांना भेटलो, तिथं त्यांच्यासाठी काय पत्रव्यवहार केला, आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असे नंतर मुद्दे सांगून त्याने आपला तो सावरून येण्याचा प्रयत्न केला. पण काय एकंदरीत ते स्वतः कुणबी झाकलेचा त्यांच्या भावाने वापर केला होता, आणि ते मराठा समाजाबद्दल वक्तव्य केलं, आणि ते एक जिव्हारी लागण्यासारखंच होतं मराठा समाजाला. त्याचा मुद्दा झाला, त्यांचा तोटाच झाला. त्यांना निवडणुकीत, दोन्ही निवडणुकीत त्याचा काही प्रमाणात 100% जरी नसला तरी काही प्रमाणात तोटा होताना दिसला त्यांना. अभिजित पाटलांचे जे पंढरपूर तालुक्यातले विरोधक आहेत, परिचारक असतील, भालके असतील, काळे, गणेश पाटील, युवराज पाटील,
हे जे विठ्ठल कारखान्या किंवा चंद्रभागा कारखान्यामुळं झालेलं त्यांच्या दोघांचं एकमेकाच्या विरोधात आहेत हे सगळे बबनदादा शिंदेना या निवडणुकीत मिळाले. यामुळे बबनदादा शिंदेची ताकद वाढली असं म्हणता येईल काय, म्हणजे काय या निवडणुकीत बबनराव शिंदेची ताकद सुरुवातीच्या काळात जास्तच होती. ते सोबत असले पंढरपूर तालुक्यातले नेते किंवा नसले, मागच्या 3 टर्मला बबनदादांनी पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावात प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्याचं धोरण होतं. मग ते परिचारकांचे आहेत, भालकेंचे आहेत का काळेंचे आहेत, असा कुठेही भेदभाव न करता स्वतंत्र त्यांचा गट निर्माण करत असताना त्यांनी प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्याच्यामुळे हे सोबत आले का नाही आले का, ऊसाचे साखर कारखान्याच्या राजकारणातनं मला वाटतं त्यांनी लोकांना मदत केली. ऊसाचा दराचा विषय असेल, त्यामुळे लोकांची सहानुभूती बबनदादा शिंदेंना पहिलीच होती. मात्र हे तिन्ही गट ज्यावेळी बबनदादांना मिळाले त्यावेळेस एकतर्फी निवडणूक होईल असं चित्र निर्माण झालं. प्रत्येक गावात जर 3 गट एका बाजूला अधिक बबनदादाचा गट 4 गट जर एका बाजूला झाले तर समोर किती राहिले. अभिजित पाटलांचं प्रश्न मला वाटतं मागच्या 3-4 वर्षापासून आहे, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासून. त्याच्या अगोदरपासून मला वाटतं त्या 42 गावात त्यांचा काय फारसा गट असायचं कारणच नाही. त्यांनी कुठली निवडणूक लढली नाही, त्यामुळे गट असायचं काही कारण नव्हतं त्यांचं. पण मग विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून काही तरुणांची फळे असेल किंवा काय सभासद त्यांच्यासोबत होते. नेते जरी प्रस्थापित नेते एका बाजूला असले तरी तरुणांची फळे त्यांच्यासोबत काही अंशी होती त्यांची. पण ज्यावेळी हे तिघं सोबत गेल्यानंतर आता मग अभिजित पाटलांना कसे निवडून येतात बघू, किंवा विठ्ठल कारखान्याची निवडणूक झाली पाठीमागं, त्याच्यानंतर जी त्यांनी सहकार शिरोमणीची निवडणूक लढवली त्यावेळी विठ्ठल परिवाराचे मला वाटतं अभिजित पाटील विरुद्ध सगळे नेते अशी परिस्थिती होती. त्या निवडणुकीत बबनदादांनी परिचारकांनी पण पाठिंबा दिला त्यांना सहकार्य केलं. त्यावेळेस चर्चा असायच्या ती समोर जरी प्रत्येक निवडणुकीत कधी न आलेले नसले तरी अंतर्गत त्यांचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी विरोधकांना पाठिंबा देऊन आम्हाला हैराण करण्याचा प्रयत्न केला अशा चर्चा असायच्या. मात्र त्यानंतर परिचारकांशी काय पंढरपुरात काय त्यांचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे परिचारकांनीही बबनदादांना शेवटच्या टप्प्यात ताकद देऊन अभिजित पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनीही मोहिते पाटलांच्या मदतीने एक 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 कार्यकर्ते सोबत, जे काय नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते एका बाजूला, छोटे मोठे कार्यकर्त्यांचं जाळं तयार करून या सगळ्या कार्यकर्त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मग माढा तालुक्यातले काय संजय कोकाटे, संजय घाटणेकर, नितीन कापसे पाटील, पंढरपूर तालुक्यातील मग काय प्रत्येक गावातले सरपंच असतील, इतर काय छोटे मोठे पदाधिकारी असतील, यांना सोबत घेऊन त्यांनी आपली मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. पण निवडणुकीत जे सगळे एका बाजूला आणि हे एका बाजूला अशी परिस्थितीत असताना चित्र सध्या वेगळं दिसते लोकांमध्ये. बबनदादांचे काय जवळचे मोठे कार्यकर्ते, मोठे नेते जरी म्हणत असतील किंवा बबनदादांना अपेक्षित 42 गावातून मताधिक्य आम्ही देऊ, माढा तालुक्यातनं त्यांना एक ठराविक एवढं मताधिक्य मिळेल, 42 गावातनं एवढे मिळेल तर बबनदादाचा विजय निश्चित असल्याचं त्यांचे समर्थक जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसं चित्र कुठेही दिसत नाही. 42 गावात टोकाचा संघर्ष असताना करकम असेल, भोसे असेल, मेंढापूर असेल, तुंगत असेल, सुस्ते असेल, पटवर्धन कुरवले असेल, रोपळे असेल, ही जी काय मोठी गावं आहे तिथं बबनदाला एवढं काम करून सगळे नेते एका बाजूला असून त्याच्या तुलनेत मतं मिळताना दिसत नाहीत. तिथं अभिजित पाटील बऱ्यापैकी चालतील, मताधिक्य मिळेल, काय एका दुसऱ्या गावात कमी जास्त होईल, मात्र 42 गावातून त्यांना बऱ्यापैकी मताधिक्य मिळालं असं चित्र आहे. ह्या निवडणूक बबनदादांनी 30 वर्ष आणि आत्ताचे 15 वर्ष पंढरपूर हे माळशिरस आणि माढा असे 15 वर्षापासूनचं समीकरण झालंय. अनेक विकास कामं केली आहेत बबनदादांनी. परंतु रणजित शिंदे जे उमेदवार आहेत ते आणखीन आम्हाला विकास करायचा आहे ह्याच्या पटीतच बोलत होते. त्यांनी काय म्हणजे उमेदवाराचं एक प्रेझेंटेशन असेल किंवा व्यक्तिमत्व ह्या निवडणुकीत कुठं दिसलं नाही. ही निवडणूक बबनदादा शिंदे विरुद्ध अभिजित पाटील अशीच कुठेतरी नेण्याचा प्रयत्न केला काय?
बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते मुद्दा बरोबर आहे. बबनदादा शिंदे मागच्या 15 वर्षापासून पुनर्रचनेनंतर माढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना ज्या पद्धतीनं रणजित शिंदेनी काम करायला पाहिजे होतं, त्या पद्धतीनं केलं नाही. मग कार्यकर्त्यांची जुळवाजुळव असेल, एखाद्या गावात एखादा कार्यकर्ता तयार करत असताना गावात त्याला शून्य किंमत असताना रणजित शिंदेने त्याला ताकद दिली. त्याचा एक राग रणजित शिंदेवर लोकांचा होता, की एखादा प्रस्थापित नेता गावात काम करण्याची त्याची हातोटी असताना त्याच्याकडे तेवढे धमक असताना त्याला बाजूला ठेवून एखाद्याची कुवत नसताना त्याला नेता करण्याचा रणजित शिंदेने प्रयत्न केला. त्याचा प्रत्येक गावात बबनदादा शिंदेला मानणारा जसा एक वर्ग होता, तसा रणजित शिंदेना मानणारा एक वर्ग होता. त्याच्यामुळे बबनदादा शिंदेला मानणारे लोक डायरेक्ट बबनदादांशी कॉन्टॅक्ट करायचे, ह्यांना मानणारे लोक डायरेक्ट ह्यांना कॉन्टॅक्ट करायचे. आणि ती दादांना मानणाऱ्या नेत्यांना ह्यांनी दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला मागच्या 15 वर्षात. त्याच्यामुळे लोकही नाराज असायचे. मात्र ज्या वेळी रणजित शिंदेची उमेदवारी फायनल झाली आणि मग त्या लोकांना संधीची वाटच बघत होते की हे समोर कधी येते. ज्यावेळी लोकांच्या लक्षात यायला लागलं बबनदादाच्या की आता हे रणजित शिंदेना विरोध होतोय, त्यावेळी त्यांनी आपलं लोकांची कार्यकर्त्यांची समजूत काढून व काय अडीअडचणी मागं काय मतभेद झाले असतील तर इथून पुढे होणार नाहीत अशा काय गावोगावी बैठका घेतल्या आणि सामोपचारानं तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संघर्ष इतका टोकाचा होता की ते रणजित शिंदेना सहकार्य करण्याच्या कोणत्याही भूमिकेत नव्हते. त्यानंतर परिचारक, काळे, भालके हे गट सोबत आल्यानंतर सगळे नेते एका बाजूला झाले. मग कार्यकर्त्यांच्या मनात गावातील अंतर्गत राजकारणाचे एकमेकाची मतभेद असायचे. मग ते तिकडे गेला की काही कारण नसताना दुसऱ्याने दुसरीकडे जायचं, काही कारण नव्हतं त्याला. अशा मत विभागणीत किंवा गावातील अंतर्गत राजकारणाचा फायदा अभिजित पाटलांना होताना दिसला. उमेदवार टू उमेदवार म्हणलं तर अभिजित पाटलांची काम करण्याची पद्धत, त्यांची लोकांमध्ये मिसळण्याची कला, बोलणे असेल किंवा आणखी काय आकलनपणा असेल, संपर्क ठेवण्याचा हे असेल किंवा भाषणातली काय बोलण्याची शैली असेल, याच्या तुलनेत रणजितसिंह शिंदे कुठेही त्यांची तुलना करताना दिसत नव्हते. कारण मुळात त्यांचं भाषण करण्याची कला अगदी मितभाषी असल्यासारखं संयमानं बोलणं, मोजकच बोलणं, बाकीचं काय हे नसल्यामुळं त्यांचा तरुणांमध्ये थोडी क्रेज कमी होती. त्याच्या उलट अभिजित पाटलांमध्ये क्रेज असेल, आक्रमकपणे एखादा मुद्दा मांडणे किंवा लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेणे. व्हिजन म्हणले तसे की हे 35 वर्ष 30 वर्ष आमदार असूनही त्यांनी जी काय व्हिजन दाखवलं नाही, शिक्षण संस्था असतील, विमानतळ असेल, औद्योगिक वसाहती असतील, तरुणांचा रोजगार असेल, आरोग्याचे काय मुद्दे असतील किंवा जी काही मूलभूत सुविधा आहेत लोकांसाठी गरजेच्या, त्याच्याविषयी लोकांमध्ये काय जनजागृती असेल ते करण्याचं काम अभिजित पाटलांनी केलं. शिंदे फॅमिलीकडून मात्र आम्ही रस्ते दिले, पाणी दिलं, शाळा दिल्या किंवा ऊस, लोकांचा ऊसाचे गाळप केले, या मुद्द्यावरच त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. जी लोकसभेला ट्रेंड होता माढा विधानसभा मतदारसंघात, माढा लोकसभा मतदारसंघात, तोच ट्रेंड आता माढा विधानसभा मतदारसंघात राहील का? लोकसभेला होता तो ट्रेंड जरी त्या तीव्रतेने दिसत नसला, मला वाटत नाही तेवढ्या तीव्रतेने दिसेल, कारण लोकसभेचे मुद्दे वेगळे होते आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे होते. लोकसभेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष होता, मात्र विधानसभेला 2 साखर कारखानदारात फाईट आहे. एक नौका साखर कारखानदार आहे आणि एक 30 वर्षे देशातला 1 नंबर साखर कारखाना चालवणारा माणूस, 30 वर्ष आमदार राहिलेला माणूस, सातत्याने एक हाती सत्तेसोबत राहिलेला माणूस, अशी एक लढत दिसली आहे आताच्या निवडणुकीत. मात्र ज्या पद्धतीनं अभिजित पाटलांनी निवडणूक लढवली, सुरुवातीच्या काळात त्यांनी बबनदादांसमोर आव्हान नाही, कोणतंही आव्हान नाही अशी चर्चा असताना त्यांनी शेवटच्या टप्प्यात जी काय वातावरण निर्माण केलं, मग त्याला काय छोट्या मोठ्या नेत्यांनी सहकार्य केलं असेल, मोहिते पाटलांची साथ दिली असेल, पवार साहेबांची झालेली टेंभुर्णीतली शेवटची सभा असेल, त्यांनी जी काय आक्रमकपणे बबनदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यानुसार माढ्यातलं सुद्धा त्यांना जे काय अपेक्षित होतं
किंवा अभिजित पाटलांना माळशिरस आणि पंढरपूरमध्ये मताधिक्य मिळेल तर मिळेल अशी त्यांची खात्री होती, पण किती मिळेल तो आकडा त्यांना अंदाज नव्हता. त्या अंदाजापेक्षा पंढरपूरच्या 42 गावात आणि माळशिरसच्या काही गावांमध्ये मताधिक्य मिळेल अशी शक्यता आहे. राहिला विषय माड्याचा, तर माड्यांमध्ये सुद्धा मग काय मानेगाव गट असेल, कोंढारपट्टा असेल, उपळाई झेडपी गट असेल, मोडलेमचा परिसर असेल, तिथं कधीही बबनदादा शिंदेंना पिछाहाट सहन करावी लागली नव्हती. मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये जेव्हा जे कोण विरोधातला उमेदवार असेल तिथे त्यांना ठराविक मते मिळायची. प्रत्येक बूथवर 100, 50, 200, 300 अशी मतं झाली की विषय संपला. मात्र तो मुद्दा यावर्षी चित्र वेगळं दिसतंय. काही गावांमध्ये अभिजित पाटील प्लसमध्ये राहतील, काही गावांमध्ये जवळपास येतील, काही गावांमध्ये समान चालतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं बबनदादा शिंदेचा जो काय अंदाज आहे की माढा तालुक्यातनं आपल्याला एवढं मताधिक्य मिळेल, ते मताधिक्य मिळताना दिसत नाही. त्यांनी किमान 25 ते 30 हजाराचं मताधिक्य घेतलं माढा तालुक्यात. त्यांचे कार्यकर्ते म्हणते तसं. त्यांच्या कार्यकर्त्यांची काही समीकरण नाही की बाबा आम्ही किती जरी विरोध असला तरी माढा तालुक्यातनं 25 ते 30 हजाराचं मताधिक्य आम्ही घेऊ शकतो. त्याची समीकरणं त्यांनी कशी जुळवलीत की माढा तालुक्यात जर एक ठराविक मतं असेल तर त्याची 50% मतं बबनदादा घेतील. राहिलेल्या 50% मध्ये मिनल साठे आणि अभिजित पाटील ह्या दोघांमध्ये विभागणी होईल. आणि त्याच्यात जो काय 25,000, 20,000, 30,000 जे काय मताचा डिफरन्स असेल तो मताधिक्याचा डिफरन्स पंढरपूर तालुक्यातील 42 गावं किंवा माळशिरस तालुक्यातील 14 गावं यांना तुटणार नाही असा त्यांचा अंदाज आहे. मात्र त्याच्या विरोध उलट यांचा अंदाज आहे. त्यांचं 25,000चं मताधिक्य मिळणार नाही असं यांचा दावा आहे. त्याच्यामुळं निवडणूक इतकी तटीची आहे की ह्यांचा 20,000चा दावा, त्यांचा 25,000चा दावा, कुणी काही जरी दावा केला तरी सध्या तरी अभिजित पाटलांचं चित्र पारडं थोडं जड वाटतंय अशी शक्यता आहे. भले निसटच्या मतानं का होणार येतील, पण ते येतील अशी सर्वसामान्य मतदारांमध्ये चर्चा आहे. मग काय मीडियाचे, मला वाटतं माध्यमांचे काय एक्झिट पोल असतील, शासकीय एक्झिट पोल असतील किंवा इतर काही जाणकारांमधून बोललं जाते त्यांची पहिली पसंती अभिजित पाटलांना आहे. शेवटी आता मतमोजणी उद्या आहे, त्याच्यात काय कोणाचा हार पराजय होईल. मात्र तो हार पराजय होत असतानाही घड्याळाकडून उमेदवारी मिळवलेले माड्याचे साठे कुटुंबीय यांचा मुद्दा सुद्धा किंवा ते किती मतं खातात आणि ते कुणाचे विजयाचे गणित बिघडवणार याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. त्यांनी जरी उमेदवारी मिळवल्यानंतर त्यांना प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवण्यात आली नसली तरी त्यांनी शेवटपर्यंत 42 गावाची संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. माढा तालुक्यात खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खिंड लढवत असताना शेवटच्या टप्प्यात माढा, मला वाटतं साठेंच्या कारखान्याचे काही संचालक असतील किंवा माढा नगर परिषदेचे सदस्य असतील, त्यांनी एक करत अभिजित पाटलांना पाठिंबा देताना दिसले. पाठिंबा जर यांना मिळत असतील तर मतं त्यांना मिळतील का, हा मुद्दाही शेवटी विचार करण्यासारखा आहे. तो बबनदादाच्या विरोधातला जरी मतदार असला, जरी एखादा कारखान्याचा संचालक किंवा एखाद्या नगर परिषदेचा नगरसेवक जर विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याची मतं निश्चित काही प्रमाणात का होणार पण त्यांना फायदा होताना दिसेल. त्याचा अशा अनेक मुद्द्यांनी अभिजित पाटलांचं पारडं सध्या जड वाटतं. आता त्याचा मी आता सांगितलं तसं साठे किती मतं खातात, त्याच्यावर मताधिक्य कोणाचं किती, त्याच्यावर निवडणूक लढली गेली आणि त्याचा विजय पराजय आता काही तासात कळेल आपल्याला. हे होते मोहन डावरे. त्यांनी राजकीय त्यांच्या अभ्यासातून अनेक पैलूमध्ये त्यांनी स्पर्श केला, अनेक मुद्द्यात त्यांनी हात घातला आणि ही निवडणूक बबनदादा शिंदे यांना एकतर्फी कशी म्हणजे सुरुवातीला वाटत होती, परंतु अभिजित पाटील यांनी मारलेली मुसंडी त्यामुळे अभिजित पाटील यांचं पारडं सध्या तरी जड आहे असं वाटतंय. धन्यवाद. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.